हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत अगदी नवीन आणि वेगळी रेसिपी, झटपट होणारी। तुम्ही तर बऱ्याच प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असतील, पण पंपकिनची चटणी तुम्ही कधी ऐकली आहे का? चला तर पाहूया पंपकिन चटणी। तर त्यासाठी मी इथे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत, ज्याला आपण भोपळ्याच्या बिया देखील म्हणतो। इथे बघू शकता ग्रीन कलरच्या असतात आणि साईडला मी इथे घेतलेल्या टरबूजाच्या बिया, यातील बी पांढरी असते। इथे बघू शकता ती मी अर्धी वाटी घेतलेली आहे। आणि इथे तीळ घेतलेले आहेत, तीळ मी अर्धी वाटीला थोडे जास्त घेतलेले आहेत। इथे बघू शकता तुम्ही एकदम छान तीळ आहेत। आणि मिरची, मीठ, जिरे आणि लसणाच्या 4 पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत। चवीला इतकी छान लागते ही, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी पंपकिन सीड्स टाकत आहे आणि ते आपल्याला हलक्या ब्राऊन रंगाचं एकदम व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली चटणीची जी टेस्ट आहे ती खूप छान लागेल। आता इथे बघू शकता हलक्याशा ब्राऊन रंगाच्या झालेल्या आहेत। आता त्या आपण काढून घेऊया। आता इथे बघू शकता त्यांचा कलर देखील अगदी छान आलेला आहे, हलकासा पिंकिश झालेला आहे। झिंक, ओमेगा 3, कॅल्शियम भरपूर ह्या चटणीमध्ये आहे। एकदम थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा। शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी आपण तर नेहमी ट्राय करतो, पण ही एकदम हेल्दी चटणी तुम्ही एकदा खाल्ली ना, तुम्ही बाकी चटण्या विसरून जाल, इतकी छान लागते। आता आपण तीळ देखील हलकेसे ब्राऊन रंगावरती भाजून घेणार आहोत। इथे बघू शकता हलकेसे पिंकिश रंगाचे झाले की मी एक काढून घेणार आहे। इथे पाहू शकता ज्यांना रोजच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये हेल्थकडे लक्ष देता येत नाही, त्यांनी ही चटणी जर बनवून रोज टिफिनला किंवा मुलांना टिफिनला, स्वतःला टिफिनला जर नेली तर एकदम छान, भाजीची पण आवश्यकता नाही, इतकी छान लागते। आता आपले तीळ देखील आपण व्यवस्थित काढून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण टरबूजाच्या बिया भाजून घेणार आहोत, याला आपण मेलन सीड देखील म्हणतो। आता ह्या पण आपल्याला हलक्याशा पिंकिश रंगाच्या भाजून घ्यायच्या आहेत। आता टरबूजाची बी जर तुम्हाला टाकायची नसली तर तुम्ही नाही टाकली तरी काहीच हरकत नाही। तुम्हाला जर यामध्ये आणखीन काय ॲड करायचं असेल ते देखील तुम्ही करू शकता, जसं नारळ, आणखीन तुम्हाला जे जे आवडत असेल ते देखील तुम्ही ॲड करू शकता। आता आपल्या टरबूजाच्या बिया देखील व्यवस्थित भाजून झालेले आहेत, तिथे बघू शकता। आता याला मी 2-3 मिनिट व्यवस्थित थंड होऊ देणार आहे, जेणेकरून आपल्या मिक्सरला चिटकणार नाही। व्यवस्थित थंड झाल्यानंतरच मिक्सरला आपण काढून घ्यायचे, जेणे एकदम इतकं छान व्यवस्थित पूड होईल। आता त्याच कढईमध्ये मी हलक्याशा मिरच्या भाजून घेणार आहे। मी इथे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरची ही तिखट आहे, तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरची जास्त घेऊ शकता। आणि 4 मोठ्या लसणाच्या पाकळ्या देखील मी घेतलेल्या आहेत, बघू शकता इथे तुम्ही। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व पदार्थ काढून घेऊ। लाल मिरच्या, लसणच्या पाकळ्या आणि आपण परतून घेतलेल्या सीड्स देखील ॲड करून घेणार आहोत आणि तीळ देखील त्यात टाकून घेऊ। आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लाल तिखट टाकत आहे, 1 चम्मच जिरे आणि 1 चम्मच मीठ टाकत आहे आणि थोडंसं हिंग आपण ॲड करणार आहोत। ते बघू शकता तिखट तुम्ही तुमच्या आकारानुसार घ्या। मी इथे मिरच्या देखील घेतलेल्या होत्या आणि 1 चम्मच तिखट देखील ॲड करत आहे, कारण की चटणीचा रंग खूप छान येईल। आता याची व्यवस्थित मी पूड बनवून घेतलेली आहे, खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही, अशी व्यवस्थित पूड आपली बनवून तयार आहे। आपण परतून घेतलेले पदार्थ व्यवस्थित थंड होऊ दिले, त्यामुळे आपली पूड व्यवस्थित बनवून तयार आहे। ते बघू शकता एका प्लेटमध्ये मी ते काढून घेत आहे। एकदम आपलं सुटसुटीत चटणी बनवून तयार आहे। एकदम आगळी वेगळी आणि हेल्थसाठी गुणकारी अशी चटणी आहे ही, तुम्ही नक्की घरी ट्राय करा। लहान असो मोठी असो, प्रत्येकाला ही चटणी रोज 1 चम्मच आहारात दिली की एकदम चवीला छान लागते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर सोनाली सिंपल रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे बघू शकता अशाच नवीन रेसिपीसाठी आपण परत एका नवीन व्लॉगमध्ये भेटूया। तोपर्यंत ही चटणी बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे। बाय बाय।